नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जिद्द आणि प्रयत्न यामुळे अपयशातून यशाकडे जाता येतं, याचंच उदाहरण आजच्या आनंदी कट्ट्यावरून मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तो 40पेक्षा जास्त वेळा सिलेक्शनसाठी गेला, एकही ठिकाणी सिलेक्ट झाला नाही. कधी गोलंदाजीत अपयशी ठरल्यावर फलंदाज बनण्याचा विचार केला, तर कधी पराभव स्वीकारून यष्टिरक्षक म्हणजेच विकेटकीपर होण्याचा निर्णय घेतला. आयुष्य त्याला काय बनवू पाहत होतं हेच त्याला समजत नव्हतं. पण शेवटी एक दिवस स्वप्नांच्या खेळपट्टीवर बोल्ड झाल्यावर त्यानं निश्चय केला की आता कायमस्वरूपी क्रिकेट सोडून अभ्यास करायचा. 5 वर्ष त्यानं आर्किटेक्चरची पदवी घेतली. त्यानंतर 3 वर्ष नोकरी केली, पण नोकरीत मन रमत नव्हतं. शेवटी वडिलांना फोन करून म्हणाला, बाबा ही नोकरी माझ्याकडनं होत नाही, फक्त एकदा प्रयत्न करू द्या, आणि यावेळी अपयशी झालो ना तर नक्की क्रिकेट सोडून देईन मी. वडिलांनी संमती दिली. त्यानं नोकरी सोडली आणि भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज होण्याचं स्वप्न पाहिलं. पण नेहमीप्रमाणे त्यातही तो अपयशी झाला. इतक्या अपयशानंतर शेवटचा निर्णय घेतला, आता ऑफस्पिन गोलंदाजी करतो. जर यावेळी काहीच नाही घडलं ना तर मात्र क्रिकेटला अलविदा. आता पोहोचतो तो इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलमध्ये. 4-5 षटकांनंतर भयंकर फॉर्ममध्ये असलेला ट्रॅव्हिस हेड शमी आणि पांड्याला त्याच्या ओळखलेल्या शैलीत फटकेबाजी करत होता. हेडवा फॉर्म में है, आता ऑस्ट्रेलिया 300 रन करणारच. अशातच कर्णधार रोहित शर्मा त्याच मुलाच्या हातात चेंडू सोपवतो जो एकेकाळी क्रिकेटला हरवून आर्किटेक्ट बनला होता. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर समोर ट्रॅव्हिस हेड. क्षणात या आर्किटेक्टनं हेडला बाद केलं आणि भारताच्या विजयाचा नकाशा तयार केला. टीव्हीवर नजर लावून बसलेल्या कोट्यावधी भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पुन्हा पुन्हा या वरुण चक्रवर्तीबद्दल विचार येतो आणि वाटतं ही गोष्ट त्या मध्यमवर्गीय मुलाचीच नाही का, जे आपल्या स्वप्नांसाठी झगडतात आणि एक दिवस नोकरीच्या खेळपट्टीवर क्लीन बोल्ड होतात आणि मग आयुष्यभर त्याच पिचवर संघर्ष करत राहतात. आज जर वरुण नोकरी करत असता तर कदाचित कुठेतरी गमावलेला असता, पण त्याच्या त्या एका निर्णयामुळे तो आज आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे, गर्वाने. क्रिकेटमध्ये हार जीत तर सुरूच राहील, पण ज्या देशात गरीबातला गरीब मुलगाही एक चेंडू आणि बॅट घेण्याचा जुगाड करतो, लाकडाचे स्टंप बनवतो, त्या देशाला वरुण चक्रवर्तींसारखे खेळाडू नेहमीच लागतील. ही कहाणी शिकवते आपल्याला, अपयशानंतरही स्वप्न पहा आणि कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न न सोडता ते पूर्ण करा. शाबास वरुण. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.